हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण समरूपता या चॅप्टरच्या भाग 2 मध्ये आलेलो आहोत. आपण मागच्या लेक्चरला समरूपता म्हणजे काय, तसेच आपण केव्हा म्हणू शकतो की दोन त्रिकोण हे समरूप असतात त्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. आता आपण बघणार आहोत भाग 2 मध्ये की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ते कसं बघायचं. जसं की आता आपल्याला इथं त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे दिलेले आहेत. आता हे दोघं त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. तर कसं बघा, इथे एडी ही या एबीसी या त्रिकोणाची उंची आहे आणि तेच पीक्यूआर या त्रिकोणामध्ये पीएससी त्रिकोणाची उंची आहे. त्याचप्रमाणे बीसी हा एबीसी त्रिकोणाचा पाया आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर मध्ये क्यूआर म्हणजेच बी2 हा या त्रिकोणाचा पाया आहे. मग आपल्याला पुढे जाण्यासाठी एक बेसिक कॉन्सेप्ट कळायला पाहिजे, ते म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, जे की असते 1/2 पाया गुणिला उंची. इथे आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधायचे आहे. मग आपण घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. मग एबीसीचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ काय असणार, तर 1/2 बीसी गुणिला एडी. जसं की आपण इकडे म्हटलं की 1/2 पाया गुणिला उंची. मग एबीसी मध्ये बीसी हा पाया आहे आणि एडी ही उंची आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर मध्ये 1/2 आणि क्यूआर हा पाया असेल, पीएस ही उंची असेल. आपण फक्त किमती ठेवलेल्या आहेत, बाकी फॉर्म्युला तोच आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सारख्या टर्म्स असतील तर ते आपण कॅन्सल करतो. इथे आपल्याला 1/2 दिसत आहे म्हणून आपण ते कट केले. मग राहिलं बीसी गुणेला एडी छेद क्यूआर गुणेला पीएस. आपण बीसी ला बी1 म्हटलेला आहे आणि एडी ला एच1 म्हटलेला आहे, म्हणून इथे येईल बी1 गुणेला एच1. त्याचप्रमाणे क्यूआर ला बी2 म्हटलेला आहे आणि पीएस ला एच2 म्हटलेला आहे, म्हणून इथं क्यूआरच्या जागी बी2 आणि पीएसच्या जागी एच2 येणार. याचाच अर्थ आपल्याला काय मिळालं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे बी1 गुणेला एच1 छेद बी2 गुणेला एच2. म्हणजेच काय, त्याचा संगत पाया आणि संगत उंची याचा गुणाकार छेद दुसऱ्या त्रिकोणाचा संगत पाया व संगत उंची याच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा असतं. बरं, हे झालं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता नेक्स्ट टॉपिक आहे, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर. मग बघा, इथे आपल्याला काय दिसतंय की दोघं त्रिकोणांची उंची समान आहे, जे की आपण फक्त एच ने दाखवलेली आहे. इथं पाया वेगवेगळा आहे. बीसीचा पाया बी1 आहे आणि क्यूआरचा पाया बी2 आहे. त्याचप्रमाणे इथं त्रिकोणाच्या बाजू सुद्धा वेगवेगळ्या आहेत. मग आता आपल्याला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधायचं आहे. इथं आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर घेऊ. जसं आपण अगोदर या हे एक्सप्लेन करण्यासाठी जसं आपण वापरलं की 1/2 पाया गुणिला उंची, तोच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. इथं परत 1/2 कट होणार आणि पाया बी1 गुणिला उंची आपण फक्त एच घेत आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी2 आणि उंची एच. बघा, इथं एच ही समान क्वांटिटी आहे म्हणून ती सुद्धा कॅन्सल होईल आणि आपल्याला बी1 छेद बी2 ही क्वांटिटी मिळेल. म्हणजेच काय की जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर आपल्याला त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढा असतं, असं सिद्ध होतं. आपण पुढच्या लेक्चर मध्ये सुद्धा जसा पाया समान असेल तर आपल्याला गुणोत्तर कसं मिळेल, क्षेत्रफळ कसं काढायचं त्याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचप्रमाणे त्या संबंधित आपण उदाहरणं सुद्धा सोडवणार आहोत. तर तुम्ही आपलं चॅनल वॉच करत राहा आणि याला लाईक करा. थँक्यू.